नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही बिर्याणी चवीला अगदी भन्नाट होते, तसेच बिलकुलही तामझाम न करता अगदी सोपी सुटसुटीत पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग चटपटीत चविष्ट अशी व्हेज बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। ते एका बाउलमध्ये घेऊन 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून तांदळामधील स्टार्च निघून जातो। आता यामध्ये पाणी घालून आपण कमीत कमी अर्धा तासाकरिता हे तांदूळ आपण सोक करून घेऊ। चला तर बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊ। इथे मी प्रत्येकी अर्धी वाटी बटाटा, फ्रोझन मटार, फुलगोबी, बीन्स, गाजर आणि तसेच शिमला मिरचीचे तुकडे मी घेतलेले आहेत। सोबतच एक हिरवी मिरची देखील मी घेणार आहे। तुम्ही आवडेल तर भाज्या बिर्याणीमध्ये यूज करू शकता। तर सर्वप्रथम आपण भाज्या मॅरिनेट करायला घेऊ। तर इथे मी 2 वाटी दही एका बाउलमध्ये घेतले। यामध्ये काही मसाले घालूया। मसाल्यामध्ये मी 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, चमचाभर धने, तसेच जिरे पूड, 1 चमचाभर गरम मसाला, चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला आपल्याला घ्यायचा आहे। बिर्याणी मसाल्याने आपल्या बिर्याणीला चव छान येते, त्याकरता बिर्याणी मसाला थोडासा जास्तच घालायचा। सर्व मसाले आपण दह्यामध्ये घालून घेऊ। सोबतच 2 हिरव्या मिरच्या मी घालणार आहे। 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालूया। सर्व भाज्या घालून झाल्या ना की यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना थोडा जास्त घालायचा, बिर्याणीमध्ये त्याचा फ्लेवर छान उतरून येतो। तळलेला कांदा घालायचा आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचे। भाज्या मॅरिनेट करून तयार आहेत। आता याला झाकून एक अर्धा तासाकरिता रेस्ट देऊया, जेणेकरून भाज्या या दह्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे एकजीव होतात। चला तर मग बिर्याणी करायला सुरुवात करूया। तर इथे मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल आणि 2 मोठे चमचे तूप समप्रमाणात घेतले। यामध्ये आपण मॅरिनेट केलेला भाज्यांचं मिश्रण घालायचं, थोडंसं पाणी घालायचं, मंद आचेवर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटे भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजत आहेत तोपर्यंत साईडला आपण तांदूळ उकडून घेऊ। 2 वाटी तांदळाकरिता आपल्याला 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। यामध्ये आपण काही खडे मसाले घालू। तर इथे मी 1 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा चमचा जिरे, जायपत्री, 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलची, 2 लवंग, 2 काळे मिरी, तसेच 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। हे सर्व जिन्नस आपण पाण्यामध्ये घालूया। आता हे आपले तांदूळ चिकट होऊ नये, छान मोकळे व्हावे याकरिता एक अर्धा लिंबू आपल्याला मस्त पिळून यामध्ये घालायचं आहे। लिंबू देखील मी पाण्यात घातलं आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आपल्याला, जेणेकरून तांदूळ एकमेकांना चिटकणार नाही। थोडासा बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे मीठ घालायचे। हे पाणी आपल्याला समुद्राच्या पाण्याप्रमाणे खारट करायचं आहे, जेणेकरून आपल्या भातामध्ये त्याची चव छान उतरते। पाण्याला एक छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण सोक केलेले तांदूळ यामध्ये घालूया आणि मंद आचेवर एक 5 मिनिटे हे तांदूळ शिजवून घेऊ। एवढ्या वेळामध्ये आपल्या भाज्या देखील व्यवस्थित शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि 5 मिनिटांमध्ये तांदूळ देखील व्यवस्थित शिजवून होतो। तांदूळ आपल्याला 80% शिजवायचा आहे। आता एक झारीच्या साहाय्याने हे तांदूळ या पद्धतीने काढून घ्यायचे आणि डायरेक्ट आपण बिर्याणीवरती हे घालून घेऊया। आधी ग्रेव्हीवरती तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालायचा, मग आपण उकडून घेतलेला भात घालून व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा। आता वरे भरपूर असा तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि केसरचं दूध, तसेच 2 ते 3 चमचे मी यामध्ये तूप घालणार आहे। मस्त अशी बिर्याणी तयार होते तुपामुळे। सर्वात शेवटी यावरती थोडासा बिर्याणी मसाला आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे। कढईचं झाकण लावायचं। कढईच्या खाली आपल्याला तवा ठेवायचा आहे। तवा छान गरम झालेला आहे। मंद आचेवरती आता ही बिर्याणी 20 मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया, म्हणजे बिर्याणीला छान असा दम बसतो। 20 मिनिटांनंतर
आपल्याला गॅस बंद करायचा आहे, पण ही बिर्याणी आपण लागलीच उघडायची नाही. परत 30 मिनटाकरिता ही बिर्याणी आपण अशीच ठेवून देऊ, जेणेकरून जे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत त्याचा फ्लेवर मस्त असा रिलीज होतो. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली मस्त अशी बिर्याणी बनून तयार आहे, मस्त सुवासिक झालेली आहे. तसेच ही बिर्याणी चवीला देखील अगदी भन्नाट लागते. लिंबू आणि कांद्यासोबत सर्व करायची गरमागरम अशी बिर्याणी चवीला अगदी भन्नाट लागते. तर अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने तुम्ही ही व्हेज दम बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.